चला तर मंडळी, आज आपण कोबीची भाजी अगदी झटकीपट कशी करायची ते बघूया. टिफिन साठी सकाळी सकाळी घाई खूपच धावपळ होती महिलांची. त्यासाठी एका साईडला पोळ्या करायच्या आणि एका साईडला अशी कोबीची भाजी अगदी झटकीपट होते. त्यासाठी मी इथे कोबी घेतलेला आहे, मस्त चिरून धुवून वगैरे घेतलाय, जाळीत काढलेला आहे तो. आणि तो आपल्याला कढईत पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर आपण असा वाफून घ्यायचा आहे. जोपर्यंत एका साईडला आपल्या पोळ्या होतात तोपर्यंत ह्या साईडला आपण हा कोबी चांगला वाफेवर करून घेणार आहोत 10 मिनिटं. त्याच्यामुळे आपला टाइमही वाचतो आणि भाजी अगदी झटकीपट होते. मस्त वाफेवरच हा शिजणार आणि डायरेक्ट ह्याला आपण झाल्यावर फोडणी देणार. तर फोडणीसाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. हिरवी मिरची, लसूण घेतलाय क्रश करून, कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग, जिरं, मोहरी, बस हळद. आता मस्त 10 ते 12 मिनिटं आपण छान बॉईल करून घेतलेला आहे. कोबी तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया आणि आता ह्याला फोडणी देऊन घेऊया. आता कढई ठेवलेली आहे, आपण त्याच्यात तेल घातलेलं आहे मी 1.5 चमचा. आता आपण ह्यामध्ये मोहरी घालूया. मस्त मोहरी तडतडून द्यायची खमंग. मोहरी तडतडली, जिरं घालूया. मस्त जिरं सुद्धा फुललं पाहिजे. कढीपत्ता टाकूया, हिंग टाकूया चिमूटभर, लसूण टाकूया क्रश केलेला, हिरवी मिरची तिखटानुसार, छान कच्चेपणा दूर झाला पाहिजे लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा. तोपर्यंत मस्त खमंग आपण परतून घेऊया फोडणी. अगदी झटकीपट रेसिपी होते, भाजी होते ही मस्त कोबीची. सकाळी घाई मध्ये जॉबला जाणारे किंवा टिफिन लहान मुलांना शाळेसाठी किंवा जेंट्स लोकांसाठी आपण करतो. सकाळी सकाळी टिफिन मुलांसाठी कॉलेजमध्ये अगदी परफेक्ट भाजी ही, अगदी झटकीपट घाईच्या कामामध्ये होणारी. आता आपण ह्यामध्ये हळद घालूया. आता ह्यामध्ये कोबी घालूया जो आपण ठेवला होता बॉईल करून. मस्त मऊ झालेला आहे, त्याच्यामुळे शिजवायची जास्त गरज नाही, काही नाही. मीठ घालूया चवीनुसार. थोडीशी कोथिंबीर घालूया. बघू शकता तुम्ही कशी मस्त. जास्त लक्ष द्यायची गरज नाही, काही नाही. पोळ्या एका साईडला होईपर्यंत आपली इकडे भाजी सुद्धा तयार झटकीपट. एखादा मिनिटच आपण होऊन द्यायचंय. आपली भाजी तयार. आता ही मस्त पैकी आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे. फक्त फोडणी आपण दिलेली आहे आणि 2 मिनिटं आपण छान त्याच्यात फोडणीमध्ये परतून घेतलेला आहे कोबी आणि आपली भाजी झालेली आहे तयार. झटकीपट, अगदी टेस्टी, सर्वांना आवडणारी, लहानांपासून थोरांपर्यंत. चला तर आता काढून घेऊया आपण ही बाउलमध्ये. चला तर मंडळी, ही आपली मस्त कोबीची भाजी तयार झालेली आहे. वरतून मस्त कोथिंबीर पेरायची छान. आणि इथे आपली टिफिन साठी अगदी झटकीपट कोबीची भाजी अगदी टेस्टी तयार.
तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.